हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आता राणीची आई जी आहे ती घरी काळजी करत बसलेली असती की बुवा कुठे असतील, कसे असतील, बरे असतील की नाही. तर आता याच काळजीत ती चक्रा मारत असते आणि त्याचवेळी आता इथे राणी पोहोचलेली आहे. राणी येताच तिच्या जीवात जीव येतो आणि ती विचारू लागते की राणी, अगं कुठे आहेत बुवा, मला त्यांना भेटायचं आहे, मला त्यांना एकदा पाहायचं आहे. त्यावेळी राणी म्हणत असते की आई हे बघ, आता तुला बुवांना भेटता येणार नाही आहे, तू आधी शांत हो आणि बुवांची काळजी तर अजिबात करू नको, ते ठीक आहेत. तर आता इथे राणी आईला बसवते आणि त्यानंतर राणी आईला समजावून सांगत असते की हे बघ, आपल्या बुवांच्या जीवाला धोका आहे आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे की बुवांना कुणाच्याही नजरेस येऊ द्यायचं नाही, त्यामुळे तू आम्हाला समजून घे. पण त्यावेळी राणीची आई म्हणत असते की राणी, तुला कळतंय ना, हे बघ, एकदा मला त्यांना पाहू दे, बाकी काही नाही, मी त्यांच्यापासून हलणारही नाही, फक्त एकदा त्यांना पाहू दे. पण राणी ही नाहीच म्हणत असते. विक्रांत जो आहे तो आता घरी पोहोचलेला आहे आणि ही उर्मिला जी आहे ती आता विक्रांतवरती भडकलेली असते. विक्रांतला ती म्हणत असते की विक्रांत, तू हे काय केलंस, तुला एक काम धड जमत नाही आहे का. तर त्यावेळी आता विक्रांतही चिडलेला असल्यामुळे तिच्यावरती ओरडतो, बोलतो की हे बघ, तू गप्प बस, अगोदरच माझं डोकं जाम खराब झालेलं आहे आणि तुझ्या बडबडीने आता ते माझं डोकं आणखीन खाल्लं जाईल, त्यामुळे तू गप्पच बस. तर आता उर्मिला म्हणत असते की हे बघ, आता गप्प बसून चालणार नाही विक्रांत, तुझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आता तू त्यांना पुरावा दिला आहेस आणि आता आपण काय करायचं विक्रांत. आता मी या घराच्या मालकीण होण्याचं स्वप्न पाहत होते आणि तू मला या घराबाहेर हकलण्यासाठी पाहतोय. तर आता इथे विक्रांत म्हणत असतो की हे बघ, आता आपल्याला काहीतरी करावं लागेल, तुला फक्त एकच गोष्ट करायचं आहे, एकदम नॉर्मल बिहेव करायचं आहे. तर आता इथे उर्मिला म्हणत असते की अरे, आपण लाख नॉर्मल बिहेव करू, पण सत्य एकदा त्या इंद्रासमोर आलं तर तो आपल्याला या घराच्या बाहेर धक्के देईन, हकलावून देईन तो, आणि मग काय करायचं. तर तेवढ्यात आता इथे विक्रमचं लक्ष जे आहे त्याच्या हाताकडे जातं आणि इथे उर्मिला जी आहे ती विक्रमला बोलू लागते की काय झालं विक्रम, तू काय शोधतोयस. त्यावेळी विक्रम जो आहे तो त्याच्या हातातलं घड्याळ शोधत असतो. तर आता त्याला आणखीन टेन्शन येतं की ते घड्याळ जे आहे ते बुवांच्या जवळच पडलेलं आहे कुठेतरी, आणि कदाचित जर ते घड्याळ कोणाला सापडलं तर आता जाम वाट लागणार. तर आता इथे उर्मिला त्याला विचारत असते की काय झालं. तर त्यावेळी तो सांगतो की माझं घड्याळ तिथेच कुठेतरी पडलं आहे. तर त्यावेळी आता उर्मिला म्हणत असते की वा वा विक्रम वा, चांगलंच पुरावा ठेवून आलाय तू तिकडे, आता आपलं काही खरं नाहीये विक्रम. या उर्मिलामुळे आणखीनच विक्रम टेन्शनमध्ये आलेला असतो आणि इकडे राणी जी आहे ती तिच्या आईला समजावत असते, तू नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल, मी आहे ना बुवांची काळजी घ्यायला, आणि जेणे कोणी हे केलं आहे ना, मी त्याला सोडणार नाही. तर आता इथे राणीची आई जी आहे ती म्हणत असते की ज्याने कोणी हे केलंय ना त्याला तळतळाट लागेल माझा, त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे ना, तो कधी विसरलाच नाही पाहिजे. तेवढ्यात राणीच्या डोळ्यासमोर विक्रमचा चेहरा येतो आणि त्यावेळी तिच्या लक्षात येतं की हे सगळं त्यानेच केलेलं आहे आणि आता शिक्षा तर त्याला होणारच. राणी गप्प बसणार नाही, कारण तिच्या वडिलांच्या जीवाला एवढा मोठा धोका झालेला पाहून राणी आता गप्प बसणाऱ्यातली नाहीये. तर आता राणीने आणि आईने ठरवलेलं आहे की त्याला शिक्षा झालीच पाहिजे. इकडे राणीने आईला कसं बसं शांत केले आणि इकडे ही उर्मिला या विक्रांतवरती भडकलेली आहे. तिला कळत नसतं की आता काय करावं. त्या दोघांची खूप मोठी घाबरगुंडी उडालेली आहे. त्यांचे हाल जे आहेत ते आता पाहण्यासारखेच झालेले आहेत प्रेक्षकांनो. खरंच आता विक्रम आणि उर्मिलाला अशा अवस्थेत पाहून हसायला येते. तर त्यानंतर आता इकडे विक्रम जो आहे तो उर्मिलाला सांगतो की हे बघ, ते घड्याळ जे आहे ते कसंही मी वापस मिळवीन, पण तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तर आता इथे ही जी उर्मिला आहे ती बोलते की काय एवढं सगळं होऊन मी काळजी करू नको, कशी काळजी करू नको विक्रम, तुला कळतंय का कसलं टेन्शन दिलंयस तू. तर त्यानंतर आता इथे विक्रम एका जणाला फोन लावतो आणि फोनवरती एका माणसाला काहीतरी सांगतो. तर आता इथे मालती जी आहे ती इंद्राची वाट पाहत असते. तिला वाटत असतं की एवढा उशीर झाला आहे तरीसुद्धा इंद्र आणखी आलेला नाही आहे. वाट पाहत तशीच ती हॉलमध्ये बसते आणि तेवढ्या तिला इंद्रा येताना दिसतो. तर आल्याच ती इंद्राला आवाज देते, पण इंद्राचं मात्र तिच्याकडे लक्ष नसतं. इंद्रा जो आहे तो समोर पाहून चाललेला असतो. त्यावेळी मालती इंद्राला मोठ्याने ओरडते. 2-3 आवाज दिल्यानंतर इंद्राला एकदा आवाज जातो आणि ती मालती इंद्राला बोलू लागते की इंद्रा काय रे, काय झालंय, तुझं लक्ष नाही आहे का. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही आई, ते काय आहे ना,
ती जागाच एवढी छान होती, मला ना तिथून यावंसंच वाटलं नाही. तर आता मला ती विचारू लागते की अशी कुठली एवढी छान जागा होती इंद्रा, तू तिथे गेला होता? तर आता इंद्रा बोलतो की आता काय सांगावं? तर त्यावेळी मला ती बोलते की हे बघ, जागेचं नाव सांगण्यापेक्षा तू मला तुझे फोटोज दाखव ना, तू फोटो काढले असतीलच ना? तर आता इंद्रा बोलतो की अरे, यात तर राणीचे पण फोटो आहेत. जर आईने आमच्या दोघांचे फोटो पाहिले तर? नाही नाही. तर आता तो सांगू लागतो की आई, यामध्ये ना चार्जिंग नाही आहे, थोडीशी डेड झाली आहे, त्यामुळे मी चार्जिंगला लावतो आणि तुला सगळे फोटोज दाखवतो. तर त्यावेळी आता इथे आई बोलते की ठीक आहे, पण चल ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, मालती इंद्राला म्हणते. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की ठीक आहे, चल, तुला काय बोलायचं असं एवढं? तर आता मालती बोलते की हे बघ इंद्रा, मला असं वाटतं की तसंही तुझ्या डोक्याला त्या मुलीमुळे त्रास होतोय आणि मला आता हे बघवत नाही की त्या मुलीमुळे तुला जास्त त्रास होईल. त्यामुळे आता तू एक निर्णय घे. एक तर त्या मुलीला घरातून बाहेर हकल, कारण आता तिची या घरात काहीच गरज नाही आहे. तुला कळतंय ना मी काय म्हणते? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ आई, मी आत्ताच थकून आलोय, मला जरा आराम करायचा आहे, आपण नंतर बोलूयात ना या विषयावर. असं म्हणत इंद्रा तो विषय चेंज करून तिथून निघून गेलेला आहे. आणि मालती मात्र इंद्राला म्हटली आहे की ठीक आहे, चालेल, आपण नंतर बोलूयात. तर आता इकडे राणी जी आहे तिच्या घरून निघालेली असते. तिला महाडिकांच्या घरी जायचं असतं, त्यासाठी ती निघालेलीच असते आणि वाटेत जात असताना आता इथे विक्रमचा माणूस तिचा पाठलाग करत आहे. पण राणीला मात्र याबद्दल काहीच माहिती नसतं. राणी ही चाललेली असते पुढे पुढे आणि तो तिचा पाठलाग करत असतो. तर ती कुठे जाते आणि कुठे नाही हेच त्याला पाहायचं असतं. त्यावेळी आता राणीला वाटतं की कदाचित कोणीतरी तिच्या पाठीमागे आहे. तर आता राणी पाठीमागे वळून पाहण्याचा प्रयत्न करते, पण तिला कुणीच दिसत नाही. ज्यावेळी राणी मागे वळून पाहत असते, त्यावेळी तो व्यक्ती जो आहे तो लगेचच पाठीमागे लपून बसतो आणि राणीला कुणीच दिसत नाही. राणी लगेचच पुढे चालू लागते. राणी पुढे गेल्यानंतर आणखी काही वेळाने पुन्हा तिला जाणवतं की कुणीतरी तिचा पाठलाग करतंय. तर आता एका गाडीमागे तो व्यक्ती जो लगेचच लपून बसतो आणि तिला कुणीही दिसत नाही. तर आता राणीला थोडीशी शंका येते. राणी लगेचच तिथून स्पीड वाढवते. इकडे त्या माणसाने आता विक्रमला फोन केलेला आहे आणि विक्रमला सांगितलेलं आहे की त्या मुलीचा मी पाठलाग केला आणि ती तिच्या घरापासून थेट तुमच्या घरापर्यंतच आलेली आहे. तर आता विक्रम बोलतो की ठीक आहे. असं म्हणत विक्रम बोलतो की राणी, तू तुझ्या बापाला कुठेही ठेव, पण मी त्याला कुठूनही शोधून काढेन. तुला काय वाटलं की तुझ्या बापाला मी शोधू शकणार नाही का? चल, आता मी तुला शोधूनच दाखवतो. तर आता इकडे मालतीने सगळ्यांसाठी जेवण लावलेलं असतं. इंद्रा, अजित दोघेही जण जेवणासाठी आलेले असतात आणि त्यावेळी मालती जी आहे ती आबांना, उर्मिलाला आणि विक्रमला आवाज देते. आवाज दिल्यानंतर उर्मिलाही येते आणि आता तेवढ्यातच राणीही आलेली असते. राणी येताना मालती पाहते आणि लगेचच मालती राणीकडे वळते आणि बोलते की या या महाराणी, या, चला बसा बसा, जेवायला बसा. तर त्यावेळी आता इंद्रा त्यांच्याकडेच पाहत असतो. मालती राणीला खूप काही बोलते आणि त्यावरून आबा बोलतात की तुम्हाला तिला असं घालून पाडून बोलल्याशिवाय काही जमत नाही आहे का? हे पहा, आत्ताच ती बाहेरून आली, राणी जा, तो फ्रेश होऊ नये, असं म्हणत आबा राणीला पाठवायला लागतात. तेवढ्यातच आला तर आता मालती बोलते की तुम्हाला तर हिला काही बोललेलं सहनच होत नाही. त्यावेळी आबा बोलतात की हे बघ, तू काही बोलतच जाऊ नकोस, चला, मला जेवणाच्या वेळी वाद नको आहे, आबा बोलतात. आणि आता आबा जे आहेत ते खुर्चीवरती जाऊन बसतात. इकडे उर्मिला जी आहे ती टेन्शनमध्ये आलेली असते. तर तेवढ्यातच विक्रम जो आहे तो जिन्यावरून आलेला असतो. विक्रम येताना आता राणी आणि इंद्राचं लक्ष विक्रमकडे जातं, कारण त्यांना दोघांनाही पाहायचं असतं की विक्रमच्या हाताला काही लागलेलं वगैरे आहे का. तेवढ्यात विक्रम चेअर मागे ओढणार. तर आबा बोलतात की विक्रम, तुझ्या हाताला हे काय लागले? तर त्यावेळी आता विक्रम जो आहे तो आबांना काय उत्तर देणार हा विचार करतो. आबांना आता तो विचार करून उत्तर देतो. आबा, फॅक्टरीमध्ये जरा अपघात झाला छोटा आणि त्यामध्ये जरा लागले. तर आता ठीक आहे, आबा म्हणतात. इंद्रा आणि राणी त्यावेळी एकटक एकमेकांकडे पाहत आहेत, कारण आता राणीचा संशय खोटा नव्हता तर खरा होता हे इंद्राला कळलेलं आहे. आणि त्याने विक्रमची नजर देखील पाहिलेली आहे आणि त्याच्याकडे पाहता त्याला वाटतं की कदाचित विक्रम खोटं बोलतोय. आणि त्यावेळेस आता ह्या दोघांचा संशय खरा ठरलेला आहे. आता दोघेही जण वरती येतात. टेरेसवरती आल्यानंतर आता इंद्रा राणीशी बोलतो. राणी, तुला जो काही संशय आला होता तो एकदम खरा आहे आणि आता मला कुठेतरी वाटतं की हो, तुझा संशय खराच आहे. विक्रमनेच हे सगळं केलेलं आहे. पण
मला ना विश्वास बसत नव्हता की तो का करेल. पण नंतर माझ्या लक्षात आलं की मला सांग, जेव्हापासून आपल्या दोघांची भांडणं झाली तेव्हापासून माझं MD पद गेलं आणि ते MD पद विक्रमला मिळालं. त्याच्यातही त्याचा फायदा झाला. आणि त्यानंतर आता इकडे इंद्रा बोलतो की मला वाटलं त्याचा काहीच फायदा नसेल. पण राणी, आपल्याला हे लक्षात आलं नाही त्याला MD पद हवं असेल. त्यामुळेच त्याने हे सगळं केलेलं असेल. आणि तुझ्या नजरेत मला पाडण्यासाठी हे सगळं मी केलंय असं सांगण्यात आलं. कदाचित हे सगळं त्यानेच घडवून आणलं असेल. तर आता राणी बोलते की हो इंद्रजित सर, कदाचित हे असंच आहे. इंद्रा बोलतो की जर विक्रमने हे सगळं केलं असेल ना, तर मी त्याला सोडणार नाही. तर आता राणी म्हणत असे की पण मला एक कळत नाही आहे, बुवा त्यांना असा कुठला त्रास देत होते की बुवांना ते मारायला निघाले. तर आता इथे हा जो इंद्र आहे तो बोलतो की त्यांना जो काही त्रास व्हायचा ना तो तुलाही व्हायचा आणि म्हणूनच त्याने ठरवलं असेल की तुलाही त्रास झाला पाहिजे. तर आता पुढील भागात इकडे राणी जी आहे ती बुवांना म्हणत असते की बुवा, तुम्हाला तुमच्यासोबत जे कोणी केलं आहे त्याला मी शोधून काढणार आहे आणि लवकरच त्याला शिक्षा होईल. असं बोलत असतानाच आता तिचं लक्ष विक्रमच्या घड्याळाकडे जातं आणि ते घड्याळ पाहताच आता तिचा संशय जो आहे तो खरा ठरतो आणि ते घड्याळ विक्रमचंच आहे हे इंद्राला ती सांगते. तर त्यावेळी आता इथे इंद्राला कळते की विक्रमचं घड्याळ बुवांच्या बेडवरती मिळालं आहे. तर त्यामुळे आता इंद्रा घरी येताच इथे विक्रमची कॉलर पकडतो आणि सगळ्यांसमोर त्याला बाहेर खेचतो. तर त्यावेळी सगळे विचारू लागतात की काय झालं इंद्रा, तू असं का वागतोयस. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की याने स्वतःच्या माणसालाच इजा पोहोचवली आणि या माणसाला आपल्या या घरात राहण्याची ही जागा नाही. आता इंद्रा त्याची कॉलर पकडून त्याला तसंच बाहेर खेचतो. तर त्यावेळी आता सगळ्यांना कळणार आहे की हे सगळं विक्रमने केले. बुवांना मारण्याचा प्रयत्न विक्रमनेच केलाय हे सत्य आता सगळ्यांसमोर येणार. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा.